हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. काय काढायचंय तुला? तुझा खडू कुठं पाड? ठेव दीदी जवळ. ठेव दर. दीदीचा चालू आहे सकाळी सकाळी अभ्यास, आहे की नाही दीदी? काय काढती तू? ABCD काढ बरं. हा का? छान छान. दीदीला काढू दे आता एकदा. काढ का दीदी? ABCD मस्त शिकली आमची दीदी आता. नाडवी रेश कोण देईन? गुड गर्ल. तू पण शिकलो म्हणायचं. शिकले नाही. इकडे बघा काय चालू आहे. हळूहळू मस्त नाश्ता चाललाय. झालं ना इडली सांबर, घ्या ना खाऊन. बाबांनी घेतलाय. बाबांचं झालं का लगेच तुम्ही घ्या जेवण. हां चांगलं झालं का? मेहनतीनं केल्यावर चांगलंच होतं. स्पंजी झालेलं आहे. मी म्हणलं थंडीत ते बेटर शकतं का नाही, पण चांगलं झालं. हे असंच चालतं मारामारी दिवसभर. आशिका काढू दे त्याला पण. पुसू नको रे. का बरं बसले एवढी टेन्शन मध्ये? आमच्या गाडीचा ना इतका मोठा प्रॉब्लेम झाला ना, आम्ही मरता मरता वाचलो पार त्या दिवशी, आहे की नाही? थकली ना. गाडीचे म्हणजे 2च भाग झाले असते, मागचं मागं आणि पुढचं पुढं. मग दाखवते मी. म्हणजे असं त्याचं पूर्ण ते आत शीटच्या आतमध्ये जे असतं का, तिथूनच ती गाडी वेडिंग वगैरे त्याचं सगळं तुटलं होतं. तर आम्ही रिपेअरिंग करून आणले आत्ताच, तरी पण अजून हे राहिले. हे बघा, तुम्ही परत म्हणता काही पण सांगता. पडले होते आशिकाचे पप्पा, आणि त्यानंतर त्या गाडीला म्हणजे त्यांनी सर्व्हिसिंगच नाही केली, तर ते असा प्रॉब्लेम झाला. तर त्या गाडीचे म्हणजे 2च भाग झाले असते. झालतेच म्हणजे एकदम मशीन वगैरे लॉक झालं तिचं जागीच. त्यामुळं आम्ही काही असं पुढं गेलोच नाही. का हो, थोड्या टळलं ते उगच, आहे की नाही? मी आणलं का तुम्ही बघा आम्ही कशाला गेलो आणि काय घेऊन आलो. हे बघा, हे नाईट पॅन्ट. एक बाबांची निक्यांची नाईट पॅन्ट आम्हाला किती रुपयाला भेटली असं तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. ही नाईट पॅन्ट आणि हे शर्ट. तर हे असे शर्ट आहे. हे शर्ट आम्हाला कितीला मिळाले असं ना तुम्ही सांगू शकता. एक असं हे करून, हे बघा असे काही शर्ट आहे. आणि हे शर्ट कितीला मिळालं? 100ला एक. 100 रुपयाचा एक शर्ट आहे फक्त. कसं आहे, क्वालिटी छान आहे. हे बघा, एक बाबांसाठी घेतलंय. हे बघा कसे सांगा. 100 रुपयाला एक मिळाला. सेल लागला होता इथं. हे बघा, तो पिंक कलर फक्त गेला, पिंक. हे घालून बघितला होता त्यामुळे असा झाला तो. असे शर्ट आहे बघा, 100 रुपयाला एक मिळाला. तर आशिकाच्या पप्पांनी 7-8 घेतले. ते म्हणे जाऊ दे म्हणे, कामामध्ये घालायला काय होतं त्याला. त्या हिशोबाने त्यांनी घेतले असे बरेच. पण यामध्ये सगळ्यात जास्त नाईट पॅन्टच आवडल्या, कारण नाईट पॅन्टचा कपडा क्वालिटी छान आहे की नाही? मला बाहेर नेलं आज त्यांनी, पाऊसच मारणार सगळा चिक आलो परत, आहे की नाही? पावसाळ्याचे दिवस आहे. यांचं बघा काय खाणं चालू. काय खात आहे? हा का, दवाई. हां. आणि देवांशला ना कधीच कोणते कपडे कधी घालायचे असते. आता हे जॅकेट इतकं लहान होत आहे ना, त्याला लहानपणीच त्याच्या पहिल्या वाढदिवसाला आत्यानं आणलं होतं त्याच्या. का हो, पहिल्या वाढदिवसाचं जॅकेट आहे त्याच्यावर पांढरा हां बरं त्याच्या आतमध्ये पांढरा टी-शर्ट आहे, पण तो काही त्याला येत नाही आहे, फाटून गेला. मी टाकून दिला तो, त्यामुळे हा घातला आहे त्याला आतमध्ये.
आणि आमच्या बाईचं तर विषयच नसतो. आम्हाला कधीचे कपडे किती दिवस येतात. एकदा घेतलेले कपडे आम्हाला वर्ष 2 वर्ष पाहायचं कामच नाही का हो. आम्ही वाढतच नाही, तेवढंच राहते, फक्त हाईट वाढते आमची. आहे की नाही? हाव म्हणते. अजून काय खाल्लं? नाही ग, बाहेर गेल तिथं काय खाल्लं? हा का, इडली सांबार खाल्लं का सकाळी? छान झालतं का? हा, आमच्यात नेप्तीची भेळ फेमस आहे. आम्ही गेलतो आज ती खायला, आहे की नाही हो? मला खूप बोर झालंय. नाही, मी आता केली. पाहिलं का? बर, आम्ही आठवडाभर, तुम्ही तुमचा ना आमचा संपर्क किती असतो, सकाळ आणि संध्याकाळ, दिवसभर कॉन्टॅक्ट फक्त, आहे की नाही? असं सोबत आपण किती हे राहतो. सकाळी आले, संध्याकाळी जेवले, खाले, झोपले, सकाळी उठले, चालले कामाला. मग असं, हा मग तसंच असतं. मग त्यामुळेच एक दिवस सुट्टी असते ना, त्यामुळे मुलांसोबत तेवढंच हे होतं. पप्पाकडून लावून घे, आहे की नाही? त्यांना त्यांच्याच याच्यानुसार पाहिजे. इतकं तोंडात कोंबलं का रे देवांश ते. चला आता बाजार करायचा आहे अजून का हो? भाजीपाला काहीच नाही घेतलं ना. आता तुम्हाला घर, त्याच घरात राहायचं तुम्ही आता. हा का, बर, घाल घाल. चला आम्ही भेटतो. तुम्ही बाजार आणा, स्वयंपाकाची करून घेते, चहा ठेवते. काय ती पॅन्ट झाली बघा तुमची. आता बाजारातून आलंच बदला ती पॅन्ट, आता नका बदलू. चला आता आम्ही पितो चहा एकदा. काय करते? बापरे, साफसफाई चालली तुझं रे? हा का, पावसामुळं खूप चिकचिक झालंय आमच्या घरात. यांचं चालू आहे खेळणं. पिझ्झा पार्टी संपली का? विशा, सगळे भांडे तिकडे नेऊन टाकतो. हा का, बापरे, काय देवळात आज एवढ्या पावसात? पावसामुळं हे बघा किती मस्त मस्त मी असं लाईन मांडून ठेवली मस्त. हे वरलं दिसतंय का तुम्हाला? सगळं मी आता पुसून काढलं. इतका पावसाने हे झालं, पण देवांनी सगळा निरमा टाकून ठेवला होता फरशीवर त्याच्यात, आहे की नाही रे देवा? दादा, निरमा कोणी सांडली होती देवा? दादा, निरमा कोणी सांडली होती? हा, का बरं? का बरं? मळमळ होतीये? कस काय? तू शाळेत गेलती का आज? नाही ना, का बरं? आणि पोरगी आज पारशीच आहे ना ग? आंघोळ केलीच नाही ना? बापरे, हा मी विसरलेच होते पाऊस चालू आहे. गरमी नाही होते, थंडी वाजते. राहू दे जा. काल कुठे गेलता तू? काल कुठं नाही गेलो. का बरं नाही गेला? नाही गेलो का? तू इकडे ये, तू त्या खिडकीचा उजेड येतो, इकडे ये, देवांच्या जवळ ये, बस खाली. असं चालू राहतं खेळणं. हे माझ्या आता सगळे काम आवरलेले, त्यामुळे आता मी निवांत बसले. म्हणलं थोडासा व्हिडिओ तरी घ्यावा. बरेच 3-4 दिवस झाले व्हिडिओज नाही आहे. मी पावसाने इतकी फजिती केली ना. मी आज पावसात कपडे धुतले. पाऊसच चालू आहे, काय करणार आहे? मी आंघोळ केल्याशिवाय पर्याय नसतो. पावसातच कपडे धुतले मी आज. खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं.
धूम पाऊस चालू आहे की नाही. दाबी झाला पावसात. वर नाही करायचं, हलवायचं नाही त्याला, नाही तर वर बाहेर निघतं ते. यांचं चालू आहे एवढ्या याच्यात थंड पिणं चालू आहे. किती हुशार मुलं आहेत ना माझे, ऐकत पण नाही नाका पिऊ म्हणलं तर मी तुम्हाला ना तो विषय सांगते गाडीचा. काय झालं तर आम्ही गेलो पाणीपुरी खायला. पाणीपुरी 20 रुपयाची पाणीपुरी आम्हाला इतकी महागात पडली असती ना का जीवावर बेतलं असतं. जाऊ तर पाणीपुरी खायला गेलो आणि गाडी अचानक मध्येच असं खट 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 वाजली आणि ब्रेकच लागाना. म्हणजे ब्रेक लागाना तर असं उतार होता, त्यामुळं गाडी बरं आता मला बोलू देता का. तर ती उतार होता तर गाडी नुसत्याची खाली 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 चालली आणि जाता जाताच गाडी अचानक म्हणजे असं ब्रेक लागाना काहीच नाही. त्यांनी असं नाही का पाय खाली टेकले नसं थोडंसं पायानं असं थांबायचा प्रयत्न केला. उतार तोपर्यंत चालवली त्यांनी, नंतर पायानं असं थांबवत जेव्हा असा विषय आहे बघा. नंतर गाडी थांबली पण गाडीचं मशीन वगैरे पूर्ण असं एकदम गरम वाफ निघत होती त्यातून. आणि नंतर गाडी चालेल पुढंच म्हणजे हे व्हायना तर आम्ही तिथूनच उचलून घरी आणली गाडी आणि इथून टेम्पो टाकून सर्व्हिसिंगला नेली. कारण ते चालतच नव्हती. तर सर्व्हिसिंगला नेल्यानंतर त्यांनी खोलली वगैरे गाडी. तर त्यांनी सांगितलं असतं का म्हणे गाडीचे 2 तुकडे झाले म्हणे. तुमचं नशीब चांगलं म्हणे का ते गाडी जागेच बंद पडली. जर अजून थोडी जरी चालली असती ना म्हणे तर डायरेक्ट ते दोन्हीकडे 2 भाग झाले असते. म्हणजे किंचित काहीतरी थोड्याशा याच्यावरती थांबलेली होती गाडी. असं महागात पडलं असतं ना पाणीपुरी खाणं आम्हाला. आणि जातानाच ती गाडी बंद पडली होती. अंशिकाचे पप्पा काय म्हणे, अंशिकाच्या पप्पांनी तिथून आमच्या इथं जवळच हे सर्व्हिसिंग सेंटर, तिथून त्यांनी नीट करून घेतली. आणि टाकू नको मार खायची. चला फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रांगोळ करते, बाय बाय करा. तो देवांश आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.